नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. रेल्वे एनटीपीसी भरती संदर्भात नवीन अपडेट येत आहे. याची पदवीधरच्या परीक्षा तारखा मागे जाहीर झालेल्या होत्या. आता पुन्हा त्यांनी 12वी लेवलच्या म्हणजे अंडर ग्रॅज्युएटच्या ज्या काही परीक्षा तारखा होत्या तर त्या जाहीर केलेल्या आहेत. त्याच्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो. बघा, रेल्वेकडून आलेलं हे नोटिफिकेशन एनटीपीसीचं, याच्यामध्ये त्यांनी सीबीटी 1 जी एक्झाम त्यांची आहे तर त्याच्यासाठी 2025 ची जी जाहिरात आली होती, लक्षात घ्या, ही 2025 ची जी जाहिरात आली होती त्याच्या सीबीटी 1 ची परीक्षा तारखा आलेल्या, ते पण कोणत्या 12वीच्या बेसिसवर जे पद होते ते लक्षात घ्या. जाहिरातीच्या मध्ये म्हटलेलं आहे की मे 7, 8, 9 आणि जूनच्या 13, 14, 16 आणि 16 ते 21 डायरेक्ट कंटिन्यू, म्हणजे 16ला, 17ला, 18ला, 19ला, 20ला, 21ला, तर एवढ्या सगळ्या डेट्सला तुमची परीक्षा जी आहे तर ती इथं कंडक्ट केली जाणार आहे मित्रांनो. आणि या रेल्वे भरतीसाठी मित्रांनो आपण एक कॉम्बो बॅच लॉन्च केली, ज्याच्यामध्ये एनटीपीसी आणि ग्रुप डी या दोन्ही पदांचा समावेश असणारी एक कॉम्बो बॅच आपण जे आहे तर ती लॉन्च केलेली, जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. सोबतच ही बॅच मराठी माध्यम मध्ये असणार आहे, कारण की मराठी माध्यम मध्ये खूप सारे स्टडी मटेरियल नव्हतं, तरी मराठी माध्यमची खास तुमच्यासाठी आपण बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे. याच्यामध्ये बघा, 7 मेला परीक्षा ही सुरू होणार आहे, 7 मे पासून. मग 8ला आणि 9ला, तर हा फेज पहिला म्हणू शकतो, हा पहिल्या टप्प्यातील परीक्षा बरं का, ही पहिल्या टप्प्यातील परीक्षा. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यातली परीक्षा ही 13ला सुरू होणार आहे, 13 जूनला. मध्ये चांगला गॅप पडणार आहे, 9 नंतर म्हणजे चांगला त्या मुलाला 1 महिना गॅप मिळू शकतो ज्यांची सेकंड स्टेजला असेल. त्याच्यानंतर 14ला परीक्षा होणार आहे. त्याच्यानंतर 16 पासून तर डायरेक्ट 21 जून पर्यंत आपल्याला ही परीक्षा जी आहे तर ती पाहायला मिळणार आहे. म्हणजे डायरेक्ट त्यांनी 2 महिने जे आहेत तर ते या परीक्षेसाठी दिलेले आहेत. त्याच्यानंतर T+10 म्हणजे काय, परीक्षेचे 10 दिवस आधी तुम्हाला कोणत्या शहरात आणि कोणत्या तारखेला तुमचा पेपर असणार आहे याच्याविषयीची माहिती जी आहे तर ती मिळणार आहे. आणि परीक्षेच्या 4 दिवस आधी तुम्हाला तुमचं एक्झाम सेंटर नेमकं कुठं असणार आहे याच्यासाठीच आपण जे हॉल तिकीट म्हणतो ते हॉल तिकीट खऱ्या अर्थाने जे आहे तर ते येणार आहे. ओके, आता याच्यामध्ये प्रवेशासाठीची एक महत्त्वपूर्ण अट आहे ती म्हणजे तुमची डिजिटल ओळख. त्यांनी काय सांगितलेले की जे तुमचे 10वीचं प्रमाणपत्र असेल आणि आधार कार्ड असेल त्याची माहिती जुळणं फार महत्वाचं आहे, कारण की आम्ही ते कम्पेअर करू, कारण की यामध्ये लयच डिफरन्स असतो मित्रांनो, लक्षात घ्या. आधार कार्ड वरील नाव, जन्मतारीख, आता काही महिलांचं नावात वगैरे बदल असेल तर त्यांनी सिंपली त्यांचं जे विवाह प्रमाणपत्र आहे तर ते सोबत ठेवा, विवाह प्रमाणपत्र. आणि गॅजेट वगैरे असेल तर ते गॅजेट वगैरे त्यांनी सोबत ठेवलं पाहिजे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर त्यांना काय करायचंय, आधारचं व्हेरिफिकेशन पण करावं लागणार आहे. हा एक महत्वपूर्ण त्यांनी बदल जो इथं केलेला आहे. त्याच्यामुळे आधारच्या सिस्टीम मध्ये जाऊन तुम्हाला ते अनलॉक करावं लागणार आहे, कारण की त्या दिवशी ते त्याचं जे आहे तर ते टेस्टिंग करणार आहेत तुमच्याकडून. म्हणून एक लक्षात घ्या की कागदपत्र पडताळणी होणार आहे, ओरिजिनल आधार कार्ड लागणार आहे, ई आधार स्पष्ट प्रिंटआउट सोबत बाळगणे गरजेचं आहे. सोबत तुमचं आधार अनलॉक असल्याची अंतिम खात्री करून घ्यायची. त्याच्यानंतर आधार लिंक असलेले फिंगरप्रिंट किंवा बायो तुमचा जो स्कॅन केला जाणार आहे नंबर पण तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एवढं सगळं झाल्यावरच तुम्हाला तिथं जे आहे तर ते प्रवेश जो आहे तर तो इथं दिला जाणार आहे, हे लक्षात ठेवा. या सगळ्या चेकलिस्ट आहेत मित्रांनो, याचा वाटल्यास तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, तुम्हाला नक्की जे आहे तर ते या गोष्टी तिथं कामात येणार आहे. आणि रेल्वे संदर्भात जे काही अपडेट्स येतील मित्रांनो ते तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळतील. या चॅनलवर त्याच्याविषयी संपूर्ण माहिती असते, म्हणून तुम्ही आपले हे चॅनल जे आहे तर ते आजच जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.